2 दिवसात येऊन कार्यालयात सादर करावी. तर मी त्यांची फोन करून वेळ घेतली आज 11:30ची आणि तिथे मी कृषी घोटाळा आणि एक जो घोटाळा माझ्याकडे आला होता त्याची सुद्धा माहिती त्यांच्यापर्यंत देणार आहे. अँटी करप्शन ब्युरोला खरं तर ऑफिस ऑफ प्रॉफिटशी काही घेणं देणं नाही आहे, तरी पण ऑफिस ऑफ प्रॉफिटसुद्धा कसं झालं होतं, त्यांनी राग घोटाळासुद्धा कसा केला आहे याची सुद्धा माहिती मी त्यांच्यापर्यंत देणार आहे. आणि मी जे नॅनो युरिया अँड नॅनो DAPच्या बॉटल्स मागवल्या होत्या, अगदी रिटेल ऑनलाईन मागवल्या होत्या, त्याच्या इनव्हॉइस सकट त्या बॉटल्ससुद्धा मी अँटी करप्शन ब्युरोला सुपूर्द करणार आहे. नॅनो युरिया अँड नॅनो DAP याच्या सकट 5 गोष्टींच्या कृषीमध्ये खरेदी करताना प्रचंड मोठा घोटाळा म्हणजे दुप्पटपेक्षा जास्त किमतीने सरकारने घेताना दाखवलंय. पण जे रिटेलमध्ये जी गोष्ट अक्षरशः त्याच्या अर्ध्या किमतीने अवेलेबल आहे अशा गोष्टीत लाखो बॉटल्स खरेदी करताना सुद्धा जो मोठा घोटाळा केलाय त्याची सगळी माहिती मी अँटी करप्शन ब्युरोला देणार आहे. त्याच्या सकट मी ते जे सप्लायर्स होते त्यांचे जे बँक अकाउंट नंबर्स आहेत ते सुद्धा अँटी करप्शन ब्युरोला देऊन त्यांच्या बँकेची पहिलं चौकशी करा, त्याच्यातनं कॅश विड्रॉल झालेत की नाही, त्याच्यातनं कसे ट्रान्सफर झालेत याची सगळी माहिती काढा आणि तिथे सुद्धा पदोपदी जिथे जिथे माझी मदत लागेल तिथे मी करायला तयार आहे. अशी मांडणी मी त्यांच्या पुढे करणार आहे. ताई, तुम्ही पुरावे दिल्यानंतर धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची किती शक्यता आहे आणि त्यांच्यावरती गुन्हा वगैरे दाखल होऊ शकतो का? आत्ताच्या घटकेला मला अँटी करप्शन ब्युरोकडनं काहीच अपेक्षित नाहीये. खरं तर सिंचन घोटाळ्यात सुद्धा मी अँटी करप्शन ब्युरोला सगळी माहिती दिली, महाराष्ट्र सदन घोटाळ्यात सुद्धा दिली. ते दोन्ही स्कॅम्समध्ये चार्जशीट होऊन सुद्धा दोन्ही स्कॅम्स बंद करण्यात आले सरकारकडनं. तर मला नेहमी वाटतं की एक ॲक्टिव्हिस्ट जीव तोडून लढतो, पण त्याचा कुठेतरी प्रत्येक येणारं सरकार या फाईल्सचा फक्त वापर करतो. तसं न करता खरंच शेतकऱ्याबद्दल काही वाटत असेल, त्यांच्या कृषीच्या पैशाबद्दल काही वाटत असेल तर त्यांचा अनादर न करण्यासाठी अँटी करप्शन ब्युरोनी नीट चौकशी करावी आणि धनंजय मुंडेंना योग्य ती शिक्षा व्हावी अशी अपेक्षा मात्र माझी नक्कीच आहे.